नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा TET 2024 या अंतर्गत परिसर अभ्यास या घटकावर आधारित विज्ञान व भूगोलाचे काही प्रश्न आपण यामध्ये पाहणार आहोत. आपण एकूण 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर चला करूया सुरू आजचा व्हिडिओ. प्रश्न पहिला, सूर्यमालेत मंगळ आणि शुक्र या दोन ग्रहांच्या मध्ये कोणता ग्रह आहे? तर ऑप्शन 3, ज्या ग्रहावर आपण सध्या व्हिडिओ ऐकत आहोत म्हणजेच पृथ्वी, तर मंगळ आणि शुक्र या दोन ग्रहाच्या मध्ये पृथ्वी हा ग्रह आपल्याला पाहायला मिळतो. खालीलपैकी कोणाचा व्यवसाय चतुर्थक श्रेणीमध्ये येईल? फळ विक्रेता, संशोधक, लघुउद्योजक, शेतकरी. तर ऑप्शन 2 संशोधक हा व्यवसाय चतुर्थ श्रेणीमध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. सहसंबंध या घटकातून आलेला प्रश्न, सूर्याचा संबंध जर पृथ्वीशी असेल तर अणुकेंद्रकाचा संबंध खालीलपैकी कोणत्या घटकाशी असेल? तर ऑप्शन जे आहेत आपले प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि समस्थानिके. तर ऑप्शन 3 इलेक्ट्रॉन हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे, जे की आपण इलेक्ट्रॉन E बार या चिन्हाने आपण दाखवत असतो. तर जसा सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, तर अणुकेंद्रक म्हणजेच न्यूक्लियस जे आहे ते स्थिर असतं आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतात. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन 3 इलेक्ट्रॉन हे करेक्ट उत्तर होय. तर आपल्याला माहिती आहे अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात, जे अनुक्रमे P प्रोटॉन आणि N न्यूट्रॉन या आपण अक्षराने ते दर्शवत असतो. आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजेच काय असतं तर अणुभार असतो. आणि समस्थानिके म्हणजे काय तर असे दोन मूलद्रव्य ज्यांचा अणुअंक एकच आहे, परंतु त्यांचे अणुभार म्हणजे त्यांचे वजन आहे, वस्तुमान आहे, ते आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळतं, म्हणजे समस्थानिके होय. तर ऑप्शन 3 इथे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती फिरतील आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? म्हणजेच खाली काही आपल्याला पदार्थ दिले आहेत, त्यापैकी उपयुक्त पदार्थाचा ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, आपलं उत्तर म्हणून निवडायचं आहे. 1 तिळाचे तेल, 2 कॅल्शियम ऑक्झॅलेट, 3 रॅफाइड्स आणि 4 कार्बन डायऑक्साईड. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 1 जे आहे तिळाचं तेल हे वनस्पतीचा जो पदार्थ आहे, वनस्पतीपासून मिळणारी बाब आहे, ते आपल्या उपयोगाची आहे. तर कॅल्शियम ऑक्झॅलेट आपल्या परिचयाचं आहे. अळूची पाने म्हणजे ज्याला आपण पोथीचे पान असंही म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये एलिफंट्स इयर म्हणतो, त्यामध्ये असणारे आपल्याला हे ऑक्झॅलेट्स, त्याला आपण साल्ट्स म्हणतो, ते सापडतात आणि ते आपल्याला चरचर करतात किंवा घशामध्ये खवखव करतात, त्यामुळे ते उपयुक्त नाहीत. त्यानंतर रेफाइड्स ह्या प्रकारचेच आपल्याला साल्ट्स असलेले पाहायला भेटतात. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा आपण विसर्जित करत असतो किंवा आपल्या उच्छवासातून तो सोडत असतो, त्यामुळे कार्बन डायऑक्साईडसुद्धा आपल्याला घेता येत नाही. तर उपयुक्त असणारी गोष्ट इथे तिळाचे तेल, ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जरायुज प्राणी यांच्याविषयी चुकीचे विधान कोणते आहे? 1 ते अंडज असतात. तर अंडज प्राणी म्हणजे काय? जे प्राणी अंडी देतात, त्यातून पिल्लं उभवतात, म्हणजेच अंडी उभून पिल्लं बाहेर येतात, अशा प्रकारच्या प्राण्याला आपण अंडज प्राणी म्हणतो. म्हणजेच आपल्याला माहिती आहे अंडज प्राण्यामध्ये फक्त पक्षी नाही आहेत, तर पक्षी, सरपटणारे प्राणी असतील, त्यानंतर बेडकासारखे उभयचर प्राणी असतील आणि मासे, मत्स्यवर्ग जो आहे त्यासारखे प्राणी असतील, हे सर्व प्राणी अंडज प्राणी आहेत, म्हणजे अंड्यातून आपल्या पिल्लांना जन्म देणारे प्राणी होय. तर पहिलं विधान हे जरायुज प्राण्याविषयी चुकीचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. दुसरं विधान पाहू, त्यांना स्तनधारी प्राणी असे म्हणतात. तर हे बरोबर विधान आहे. म्हणजेच जरायुज प्राणी जे असतात तर ते ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॅमल्स असं म्हणत असतो, तर मॅमरी ग्लँड्स असतात, जे की स्तनधारी प्राणी होय, ते आपल्या पिल्लांना दूध पाजतात. त्यानंतर ते पिल्लांना जन्म देतात याचा अर्थ आहे डायरेक्ट बर्थ देतात, त्यामुळे हे विधान करेक्ट आहे. आणि पुढचा पर्याय जो आहे, त्यांचे रक्त उष्ण असते. उष्ण म्हणजे गरम, तर आपण उष्ण रक्तधारी प्राणी असंही 2 गटांना म्हणतो. त्यामध्ये पक्षी गट म्हणजेच पक्षी वर्ग आणि त्यानंतर मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. तर हे 2 जे गट आहेत, 2 जे वर्ग आहेत, ह्या दोन्ही वर्गाला आपण उष्ण रक्तधारी प्राणी म्हणतो. तर बाकी जे आहेत
तर सर्व गट जे आहेत त्यामध्ये मत्स्यवर्ग असेल, त्यानंतर उभयचर प्राण्यांचा गट असेल, वर्ग असेल, त्यानंतर रेप्टाईल्स सरपटणारे प्राणी हे तिन्ही शीतरक्ती प्राणी आहेत आणि फक्त आपल्याला दोनच गट पाहायला भेटतात, पक्षी वर्ग आणि त्यानंतर स्तनधारी प्राणी हे आपल्याला उष्णरक्ती पाहायला भेटतात. म्हणजे फक्त विधान 1 हे आपलं करेक्ट उत्तर आहे, जे की अंडज प्राणी हे जरायुचं लक्षण नाही. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, हायड्रोजन वायू याचा संबंध जर बाह्यांबर याच्यासोबत असेल तर ओझोन वायूचा संबंध आपल्याला कशासोबत लावता येईल? 1 स्थितांबर, 2 आयनांबर, 3 मध्यांबर, 4 तपांबर. तर ऑप्शन 1 स्थितांबर करेक्ट उत्तर होय. तर हायड्रोजन वायू आपल्याला बाह्यांबरामध्ये पाहायला भेटतो. तर प्रश्न असा होता की ओझोन वायू कुठे आपल्याला जास्त प्रमाणात आढळतो, सापडतो? तर त्याचं स्थितांबर करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील चिपको आंदोलन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये चिपको मुवमेंट असं म्हणतो, भारतातील चिपको आंदोलन याचे वैशिष्ट्य कोणते? 1 जंगल तोडून प्रदूषण मुक्त करणे, 2 धरणग्रस्त विस्थापितांचे पुनर्वसन करणे, 3 झाडांना आलिंगन देऊन वाचवणे आणि 4 पाण्यासाठी आंदोलन करणे. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 जो आहे झाडांना आलिंगन देऊन वाचवणे अशा प्रकारचं आंदोलन हे चिपको आंदोलन होय. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दूध जास्त काळ टिकवण्यासाठी काय करता येईल? तर त्याचा आपल्याला काही पर्याय त्यांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये शाश्वतीत ध्वनीचा वापर आपल्याला करता येईल, त्यानंतर पाश्चरायझेशन ही पद्धत वापरता येईल आणि त्यानंतर मोल्डिंग आपल्याला करून दूध टिकवता येईल, जास्त काळ टिकवता येईल. तर आपले ऑप्शन्स पाहूया उत्तराचे काय सांगतायत. तर 1 फक्त क. तर क मोल्डिंग आपण काय करत असतो, सॉलिडची म्हणजे स्थायू पदार्थ आहेत त्यांचीच आपल्याला मोल्डिंग करता येत असतं. तर ऑप्शन 1 जे आहे क आपलं उत्तर नाही आहे. त्यानंतर ऑप्शन ब पाश्चरायझेशन ही मेथड आहे. त्यानंतर शाश्वती ध्वनीचा वापर करून सुद्धा आपण दूध निर्जंतुक करतो, म्हणजे त्यातील जे जंतू असतील कुठल्याही प्रकारचे जंतू आपण त्या शाश्वती ध्वनीने त्याचा वापर करून मारू शकतो, त्याला निर्जंतुक करू शकतो, इन्फेक्टिफाय करू शकतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपले 2 जे ऑप्शन असणारं पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा आहे, म्हणजे अ आणि ब. तर ऑप्शन जो 3 आहे अ व ब आपल्याला इथं पर्याय पाहायला मिळतो. चौथा जो पर्याय आहे त्यात अ ब व क असे तिन्ही दिलेले आहेत. तर क आपलं उत्तर जर नसेल तर आपला ऑप्शन 3 आपला करेक्ट पर्याय होय. तर अ व ब म्हणजे शाश्वती ध्वनीचा वापर आणि पाश्चरायझेशन ह्या दूध टिकवण्याच्या पद्धती होय. तसेच आपण दूध टिकवण्यासाठी अजून एक घरगुती पद्धत वापरतो, ती म्हणजे दुधाला गरम करणे, त्याला हीट देणे. वारंवार आपण उन्हाळ्यामध्ये दूध तापवत असतो, कारण आपल्याला माहिती आहे जितकं ऊन जास्त असतं म्हणजे उष्णता जास्त असते तितके बॅक्टेरियाचं वाढण्याचं प्रमाण जास्त असतं आणि बॅक्टेरिया वाढला की दूध खराब होतं, ज्याला आपण दूध नासणे असं म्हणतो. तर दूध नासू नये म्हणून आपण वेळोवेळी बॅक्टेरिया मारतो. तर 60 डिग्री सेल्सिअसच्या वर कुठलाही बॅक्टेरिया टिकत नाही हे आपणास माहीत आहे. आणि दूध उकळणे म्हणजे ते आपण जवळपास 100च्या आसपास दुधाला नेत असतो, त्यावेळेस दूध आपल्याला उकळायला पाहायला मिळतं. मग काय होतं, तर सर्व बॅक्टेरिया मरून जातात. म्हणून आपल्याला वेळोवेळी 2 ते 3 तासानंतर दूध उन्हाळ्यामध्ये गरम करावं लागतं. ऑप्शन 3 अ व ब शाश्वती ध्वनीचा वापर आणि पाश्चरायझेशन दूध टिकवण्याच्या पद्धती होय. पुढचा प्रश्न, तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात? याचं उत्तर ठरणार आहे आपलं ऑप्शन 2 पारा. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला माहीत आहे पारा जो आहे त्याचे काही गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात पहिला गुणधर्म म्हणजे तो त्या काचेला चिटकत नाही. ज्या काचेमध्ये ज्या पात्रामध्ये आपण पारा तापमान दाखवण्यासाठी ठेवलेला आहे त्याला तो चिटकत नाही. त्यानंतर तो करेक्ट तापमान दाखवतो, तापमान कंझ्युम करत नाही, ॲब्सॉर्ब करत नाही. ह्या बाबीमुळे आपण काय करत असतो, पारा वापरत असतो. तर ऑप्शन 2 करेक्ट पारा होय. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पदार्थापैकी अचुंबकीय पदार्थ कोणता? तर अचुंबकीय पदार्थ म्हणजे चुंबकाकडे आकर्षित न होणारा पदार्थ कोणता, असा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन 1 निकेल, 2 लोखंड आणि 3 कोबाल्ट. तर हे तिन्ही जे ऑप्शन आहेत हे चुंबकीय पदार्थाचे ऑप्शन आहेत. हे 3च घटक जगामध्ये पृथ्वीतलावर चुंबकाकडे आकर्षित होतात आणि रबर हा घटक जो आपल्याला पाहायला मिळतो इथं ऑप्शन 4मध्ये, तर तो घटक चुंबकाकडे आकर्षित केला जात नाही, म्हणून तो अचुंबकीय पदार्थ होय. पुढचा प्रश्न, रस्त्याच्या कडेला लावलेल्या डॅश डॅश पेंटवर प्रकाश पडला की ते चमकतात. म्हणजे आपण रस्त्याला जे साईनबोर्ड पाहत असतो ते किलोमीटर्सचे बोर्ड्स असतील किंवा सूचना असतील तर सायंकाळी म्हणजेच अंधारामध्ये किंवा रात्री ते चमकतात. तर ते प्रकाश पडल्यानंतर चमकतात.
तर त्यातला कोणता घटक असतो जो त्याला चमकण्यास कारणीभूत ठरतो, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 फ्लोरोसेंट पेंट आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. तर फ्लोरोसेंट पेंट जो आहे त्यामुळे काय होत असतं, तर त्यावरती पडलेला प्रकाश जो आहे तो रिफ्लेक्ट होतो, परावर्तित होतो आणि आपल्याला जिथं त्या साईन लिहिलेल्या आहेत किंवा आपल्याला जे सिग्नल्स तिथं दिलेले आहेत ते आपल्याला कळतात किंवा ओळखता येतात. त्यामुळे आपण अशा प्रकारचे साईनबोर्ड, फ्लोरोसेंट पेंट साईनबोर्ड रोडवरती लावत असतो, वापरत असतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. विजातीय ध्रुवामध्ये डॅश डॅश असते. तर विजातीय ध्रुव म्हणजेच काय, तर ऑपोजिट पोल्स आपण त्याला म्हणूया इंग्रजीमध्ये. त्याला पण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे 2 पोल आपल्याला चुंबकाचे पाहायला मिळतात. तर हे अपोजिट पोल आहेत. तर अपोजिट पोलमध्ये डॅश डॅश असते, त्याच्यामध्ये आकर्षण असतं का प्रतिआकर्षण असतं, म्हणजे त्याला आपण प्रतिआकर्षणला इंग्रजीमध्ये रिपल्शन म्हणतो, तर आकर्षणला अट्रॅक्शन म्हणतो. तर अपोजिट जे ध्रुव आहेत त्यामध्ये आपल्याला आकर्षण पाहायला मिळतं, म्हणजे यांच्यामध्ये आकर्षण असतं. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर आपल्याला अजून एक बाब माहीत आहे, सारखे सारखे जर आपण ध्रुव आणले तर त्यांच्यामध्ये प्रतिआकर्षण असतं, म्हणजे नॉर्थ नॉर्थ असतील किंवा साऊथ साऊथ असतील यांच्यामध्ये प्रतिआकर्षण असलेलं पाहायला भेटतं. तर सजातीय जर ध्रुव असतील, इथं सजातीय असणं गरजेचं आहे. सजातीय ध्रुवामध्ये आपल्याला ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर राहिलं असतं, परंतु तो विजातीय विचारले, अपोजिट विचारलेला आहे. तर ऑप्शन 2 आकर्षण करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे, म्हणजेच व्हॉट इज केमिकल फॉर्म्युला फॉर वॉटर, असा हा प्रश्न. तर H2O2, ऑप्शन 2 H3O, ऑप्शन 3 NH4OH आणि ऑप्शन 4 H2O, जे की KOH झालं होतं, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर H2O आपलं करेक्ट उत्तर होय. तर H2O2 जो आहे तो पाणी नाही आहे, तो आहे हायड्रोजन परॉक्साईड, जो की आपण कूलंट म्हणून वापरत असतो. जखम झाल्यानंतर आपण त्याला जखमेला शांत करण्यासाठी किंवा दाह शीतक म्हणून आपण त्याला वापरत असतो. त्यानंतर H3O हा पाण्याचा एक आयन आहे. त्यानंतर NH4OH हा वेगळा संयुग आपल्याला पाहायला मिळतो. तर ऑप्शन 4 H2O हे पाण्याचं रेणुसूत्र होय. पुढील प्रश्न, पृथ्वीपासून चंद्राचे अंतर किती किलोमीटर आहे? 1 3,00,000 किलोमीटर, 2 3,84,000 किलोमीटर, 3 1 कोटी किलोमीटर आणि 4 1,500 कोटी किलोमीटर. तर ऑप्शन 2 जो आहे 3,84,000 किलोमीटर आपलं करेक्ट उत्तर होय. तर आपल्याला माहिती आहे सूर्यप्रकाशाचा जो वेग आहे, प्रचंड असा वेग आपल्याला पाहायला मिळतो. तर 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद इतका वेग आपल्याला पाहायला मिळतो. तर चंद्र आपल्याला जास्त काही दूर नाही, तर 1 पॉईंट काही सेकंदातच आपण ह्या प्रकाशाच्या वेगाने चंद्रापर्यंत पोहोचू शकतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सेकंद दोलकाचा दोलनकाल किती असतो? तर सेकंद दोलक आपल्याला माहीत आहे. तर सेकंद काटा जो आहे त्याचा दोलक काल किती असतो, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 2 सेकंद करेक्ट उत्तर होय. कारण दोलकाला दोन्हीकडे दोलक फिरल्याशिवाय त्याचा एक चक्र पूर्ण होत नाही. तर ऑप्शन 3 2 सेकंद करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जीवाश्म इंधनात प्रमुख वायू कोणता असतो? तर जीवाश्म इंधन आपल्या परिचयाचे आहेत. मृत वनस्पती व प्राणी हे ज्यावेळेस जमिनीत गाडले जातात त्यापासून तयार होणारे जे इंधन आहेत ते आपण जीवाश्म इंधन म्हणून ओळखतो. तर त्यामध्ये प्रमुख वायू कोणता, असा हा प्रश्न. 1 नायट्रोजन, 2 ओझोन, 3 मिथेन आणि 4 हॅलोजन. तर ऑप्शन 3 मिथेन, ज्याचं रेणुसूत्र आपल्याला CH4 असं पाहायला मिळतं, हा जे जीवाश्म इंधन आहेत त्याचा प्रमुख घटक होय, प्रमुख वायू होय. पुढचा प्रश्न, नावाड्यांना म्हणजेच जहाज, छोटे जहाज म्हणून आपण त्यांना, तर नावाड्यांना रात्री रस्ता दाखवण्याचे काम करणारा तारा कोणता? तर ऑप्शन 1 ध्रुवतारा हे करेक्ट उत्तर असणार आहे. तर ध्रुवतारा हा नेहमी आपल्याला आकाशात नॉर्थ दिशेला म्हणजेच उत्तरेला पाहायला मिळतो, ज्याला आपण उत्तर दिशा असं समजतो आणि त्याप्रमाणे आपल्याला इतर दिशा ठरवून आपल्याला दिशा दाखवण्याचं, दिशा दर्शवण्याचं काम ध्रुवतारा करतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने खालीलपैकी प्रभाजी ऊर्ध्वपातन जी पद्धत आहे ती खालीलपैकी कुठे उपयुक्त आहे, असा हा प्रश्न. तर 1 मिठाग्रहे, 2 खनिज तेलापासून पेट्रोल काढणे, पेट्रोल बनवणे, 3 द्रावक विलगीकरण, म्हणजे कुठलंही द्रावक असेल त्यातून द्राव्य जर आपल्याला बाजूला काढायचं असेल, वेगळा काढायचा असेल, त्याला आपण द्रावक
विलगीकरण म्हणतो. त्यानंतर मिश्रण विलगीकरण. तर मिश्रण विलगीकरणाला कुठली पद्धत वापरायची गरज नसते. आपणाला माहीत आहे मिश्रण आपल्याला सहजपणे अलग करता येतं, विलग करता येतं. तर जसं की पोहे एक मिश्रण आहे किंवा चिवडा हे एक मिश्रण आहे. त्यामध्ये असणारे जे शेंगदाणे असतील किंवा कुठलेही घटक आपल्याला जे नको आहेत ते घटक आपण सहजपणे काय करू शकतो, विलग करू शकतो. त्यामुळे अशी स्पेसिफिक मेथड वापरायची गरज मिश्रणाला नसते. ही बाब लक्षात ठेवा. ऑप्शन 2 खनिज तेलापासून पेट्रोल बनवले यासाठी आपण प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धत वापरत असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्युत दिव्यात आर्गॉनसारखे वायू वापरतात. तर आर्गॉन असेल, नायट्रोजनसारखे वायू आपण त्यामध्ये वापरत असतो. तर का असा हा प्रश्न. 1 ते उत्प्रेरकाचे काम करतात. 2 ते विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. 3 ते ऑक्सिडेशन घडवतात. आणि 4 कुंतलाचे आयुष्य त्यामुळे वाढते. तर ऑप्शन 4 कुंतल, ज्याला आपण काय म्हणतो तर कॉइलिंग असं म्हणत असतो, ती जी कॉईल असते विद्युत दिव्यामध्ये तर त्याचं आयुष्य म्हणजे त्याचं दीर्घकाळ टिकण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे वायू त्यामध्ये वापरावे लागतात. ऑक्सिडेशन जर प्रक्रिया झाली तर आपल्याला माहीत आहे त्यातलं असणारं जे कुंतल आहे ते टंगस्टन या धातूचं असतं, म्हणजेच उल्फ्रमचं असतं. तर त्यामुळे ऑक्सिडेशन जर झालं तर त्याला इजा पोहोचेल. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान कोणते. म्हणजे बरोबर आपल्याला असलेलं विधान शोधायचं आहे. त्यामध्ये काही विधान आपल्याला दिले आहेत. त्यामध्ये ब्रोमीन अधातू आहे पहिलं विधान. विधान, अधातू स्थायू, वायू किंवा द्रव अवस्थेत असतात. तर आपल्याला माहिती आहे अधातू सॉलिड, लिक्विड आणि गॅस तिन्ही स्टेटमध्ये आपल्याला आढळतात. तर विधान, ब्रोमीन हा द्रव असतो, म्हणजे तो द्रव अवस्थेत असणारा घटक आहे, अधातू आहे असं ह्या वाक्याचं म्हणणं आहे. त्यानंतर ब्रोमीन धातू आहे. तर आपण पाहू शकता इथं ब्रोमीन अधातू आहे हे करेक्ट आहे. त्यानंतर अधातू तिन्ही अवस्थेत आढळतात हे पण करेक्ट आहे. ब्रोमीन हा लिक्विड आहे म्हणजे द्रव आहे हेही करेक्ट आहे. परंतु हे 3 जर गोष्टी असतील तर ब्रोमीन हा धातू आहे हे वाक्य आपल्याला करेक्ट असलेलं पाहायला भेटत नाही, म्हणजे ते चूक आहे. तर खालीलपैकी योग्य विधान आपल्याला सांगितले होते तर त्याचे ऑप्शन्स आपण पाहूया. ब व क, त्यानंतर 2 व ड, त्यानंतर ब व क आणि फक्त क. तर ऑप्शन 1 ब व क हे 3 जे विधान आहेत ते करेक्ट आहेत. ऑप्शन ड असणारं जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन करेक्ट असणार नाहीत, ही बाब लक्षात घ्या. तर आणि जर आपण ऑप्शन 3 जर असं करेक्ट केलं तर ब व क हे 2च विधानं करेक्ट होतील. त्यात विधान जर सुटून गेलं तर आपला उत्तर चुकणार आहे. त्यामुळे आपल्याला ब व क हे 3 जे विधान आहेत त्यांचे पर्याय जिथं दिलेले आहेत तेच आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, द्रव पदार्थाच्या डॅशमधील फरकामुळे द्रव पदार्थ एका ठिकाणावरून दुसरीकडे नेता येतो. ऑप्शन 1 दाबातील फरकामुळे, त्यानंतर अणूतील फरकामुळे, आकारातील फरकामुळे आणि यापैकी नाही. तर ऑप्शन 1 दाबातील फरकामुळे करेक्ट उत्तर होय. तर आपल्याला द्रव पदार्थ हे दाब देऊन आपल्याला ते काय करतात इकडून तिकडे म्हणजेच ते स्थलांतरित करता येतात, दुसऱ्या जागेवरती नेता येतात. पुढचा प्रश्न, पाणी किती अंश सेल्सिअसला उकळते. म्हणजेच पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे असा हा सरळ प्रश्न. 1 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 अंश सेल्सिअस, 2 4 अंश सेल्सिअस, 3 100 अंश सेल्सिअस आणि 4 80 अंश सेल्सिअस. तर ऑप्शन 3 100 अंश सेल्सिअसला पाणी उकळत असते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, दक्षिण भारतातील सर्वात लांब गोदावरी नदी कोणत्या सागरास जाऊन मिळते. तर दक्षिण भारतात सर्वात लांब असणारी जी नदी आहे ती म्हणजेच गोदावरी नदी. यामुळेच आपण तिला दक्षिण गंगा असंही म्हणतो. तर ती कोणत्या सागराला जाऊन मिळते असा हा प्रश्न. 1 अरबी समुद्राला, 2 हिंदी महासागराला, 3 बंगालच्या उपसागराला आणि 4 पॅसिफिक महासागराला. तर ऑप्शन 3 बंगालचा उपसागर म्हणजे बे ऑफ बेंगॉल याला आपली गोदावरी नदी जाऊन मिळते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या प्रायोगिक प्रतिकृतीस काय म्हणतात. 1 प्रतिपृथ्वी, 2 भूगोल म्हणतात, 3 त्रिमितीय पृथ्वी असे म्हणतात आणि 4 पृथ्वीगोल असे म्हणतात. तर ऑप्शन 4 पृथ्वीगोल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लोब असं म्हणतो तर त्याला आपण पृथ्वीगोल असं म्हणत असतो. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. मानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरला. 1 लोखंड, 2 तांबे, 3 सोने, 4 चांदी. तर ऑप्शन 2 तांबे हा माणसाच्या वापरातला सर्वात पहिला धातू होय. तांबे करेक्ट उत्तर आहे. नकाशात नदी कोणत्या रंगाने दर्शवतात. 1 पिवळ्या, 2 काळ्या, 3
निळ्या आणि 4 लाल. तर ऑप्शन 3 निळ्या रंगाने करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वस्तुमानाने प्रोटॉन हा इलेक्ट्रॉनच्या डॅश डॅश पट जड असतो. म्हणजे प्रोटॉनचं जे वस्तुमान आहे ते इलेक्ट्रॉनच्या किती पट जास्त असते असा हा प्रश्न. 1 1800 पट जास्त असते, 2 2000 पट जास्त असते, 3 1600 पट जास्त असते आणि 4 8 पट जास्त असते. तर ऑप्शन 1 1800 पट जास्त असते हे करेक्ट उत्तर होय. तसेच प्रोटॉनचं आणि इलेक्ट्रॉनचं जर आपण वजन जे आहे त्याचं प्रमाण जर सांगायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला इलेक्ट्रॉनचं वजन आहे कसं त्याला आपण वस्तुमान म्हणतो. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान आपण काय करत असतो, प्रोटॉनच्या 1/1800 पट दाखवत असतो. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. इथं प्रश्न जो विचारलेला आहे तर प्रोटॉन हा इलेक्ट्रॉनच्या डॅश डॅश पट म्हणजे किती मोठा असतो असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सौर वर्षात लीप वर्ष किती दिवसांचे असते. 1 466 दिवसांचे, 2 365 दिवसांचे, 3 300 दिवसांचे आणि 4 366 दिवसांचे. दर 4 वर्षाला येणारं लीप वर्ष हे 366 दिवसांचे असते हे आपण लक्षात ठेवावे. तर लीप वर्ष दर किती वर्षांनी येते असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ऑप्शन जो आहे आपल्याला कोणता निवडावा लागेल तर 4 वर्ष ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, वस्त्राच्या संबंधित गटात न बसणारा शब्द पर्याय कोणता. तर वस्त्र म्हणजेच आपण ज्याला कपडे म्हणूया. तर कपड्याचे काही प्रकार आपल्याला इथे दिलेले आहेत. त्यापैकी कपडा नसलेला पर्याय कोणता असा हा सरळ प्रश्न. 1 भरजरी वस्त्र, 2 हिमरू, 3 शालू, 4 म्हैसूर सिल्क. तर आपल्याला माहिती आहे भरजरी वस्त्र असतात, शालू पण वस्त्राचा एक प्रकार आहे, म्हैसूर सिल्क हे पण आपण वस्त्र बनवण्यासाठी वापरतो. तर हिमरू आपला करेक्ट उत्तर पर्याय होय. ऑप्शन 2 हिमरू गटात न बसणारा, संबंधित वस्त्राच्या गटात नसणारा हा शब्द होय. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा कललेला आस व कक्षीय गती याचा परिणाम काय असतो. म्हणजे पृथ्वीचा जो आस कललेला आहे तसेच तिची जी कक्षीय गती, पृथ्वी ज्या कक्षीय गतीत फिरते याचा परिणाम म्हणून आपल्याला काय पाहायला मिळतं असा हा प्रश्न. 1 यामुळे दिवसरात्र होतात, 2 यामुळे ऋतुनिर्मिती होते, 3 यामुळे सूर्यग्रहण होते, 4 यामुळे चंद्रग्रहण होते. तर ऑप्शन 2 जो आहे ऋतुनिर्मिती आपल्याला पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे व कक्षीय गतीमुळे झालेले पाहायला मिळतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताच्या पश्चिम घाटाचे कोणते वैशिष्ट्य नाही. तर इथं प्रश्न वैशिष्ट्य नाही असा आहे हे आपण लक्षात ठेवा. म्हणजे 3 वैशिष्ट्ये असणार आहेत, एकच वैशिष्ट्य नसणार आहे. कारण इथं 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. त्यांनी अ ब क अशा प्रकारचे विधानं दिलेले नाहीत. विधानाचा हा प्रश्न आहे. म्हणजे एक वाक्य काय आहे इथं चुकीचं असणार आहे आणि 3 वाक्य हे करेक्ट असणार आहेत. आता करेक्ट वाक्य आपल्याला शोधून चुकीच्या वाक्याकडे जाता येतं किंवा चुकीचं वाक्य शोधून 3 करेक्ट वाक्यसुद्धा आपल्याला तपासता येतात. त्यामध्ये जैवविविधता संवेदनशील क्षेत्र हे आपलं पश्चिम घाट आहे असं पहिल्या वाक्याचं म्हणणं ते बरोबर आहे. जैवविविधता इथं आपल्याला भरपूर विपुल प्रमाणात जैवविविधता पाहायला मिळते. त्यानंतर मलयगिरी हे पश्चिम घाटातील सर्वात उंचीचे शिखर होय. तर हे वाक्य हे विधान आपल्याला चुकीचं असलेलं पाहायला मिळतं. कारण पश्चिम घाटातलं जे आपण सह्याद्री या नावाने सुद्धा ओळखतो तर सर्वात उंच शिखर जे की आपल्या परिचयाचं आहे ते महाराष्ट्रातील सुद्धा सर्वात उंच शिखर आहे ज्याला आपण कळसूबाई या नावाने ओळखतो. तर कळसूबाई हे शिखर सर्वात उंच आहे. तर कळसूबाई आपलं इथं मलयगिरी सर्वात उंच शिखर नाही पश्चिम घाटातील, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज या यादीमध्ये ह्या घटकाचा म्हणजे पश्चिम घाटाचा समावेश आहे तर तो आहे. त्यानंतर अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्याचा मुख्य दुभाजक म्हणजेच पश्चिम घाट हा होय. तर हे पण करेक्ट आहे. तर ऑप्शन 2 जो आहे तर मलयगिरी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या गटातून राष्ट्रीय महामार्ग जात नाही. 1 परभणी हिंगोली लातूर, 2 यवतमाळ गडचिरोली नांदेड, 3 गडचिरोली लातूर नांदेड आणि 4 हिंगोली यवतमाळ परभणी. तर ऑप्शन 1 परभणी हिंगोली व लातूर ह्या 3 जिल्ह्यांचा जो गट आहे ह्या जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सुंद्री, कांदळ,
व तिवर ह्या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? 1. खारफुटी, 2. पानझडी, 3. शुष्क प्रदेशीय वनस्पती आणि 4. उष्ण प्रदेशीय पानझडी वने किंवा वनस्पती. तर ऑप्शन 1 खारफुटी हे करेक्ट उत्तर होय. तर सुंदरी आपल्यास माहीत आहे पोलिसांकडे ज्या काट्या असतात ज्या अगोदर होत्या त्या सुंदरी यापासून आपल्याला बनलेल्या पाहायला मिळत होत्या, परंतु आता त्या सध्या नाहीत. आता स्टेनलेस स्टील आलेला आहे, त्याचा वापर वाढलेला आहे. तर सुंदरी, कांदळ व तिवर या खारफुटी या प्रकारच्या वनस्पती होय, ज्या की बे ऑफ बेंगॉल ज्याला आपण बंगालचा उपसागर म्हणून त्या भागामध्ये आपल्याला आढळतात खारफुटी वनस्पती. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालीलपैकी कोणता? तर रासायनिक संदेशवाहक म्हणजेच केमिकल ज्याला आपण इम्पल्स म्हणूया. तर 1 प्रेरक, 2 संप्रेरक, 3 चेतारज्जू, 4 चेतामेरू. तर ऑप्शन 2 संप्रेरक करेक्ट उत्तर होय. खालीलपैकी पिसाळलेला कुत्रा चावल्याने रोग होतो. तर खाली दिलेले जे रोग आहेत त्यापैकी कोणता रोग कुत्रा चावल्यामुळे होतो असा हा प्रश्न. तर 1 पोलिओ, 2 रेबीज, 3 हिपॅटिटिस आणि 4 यापैकी नाही. तर ऑप्शन 2 पिसाळलेला कुत्रा जर चावला तर रेबीज नावाचा रोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, रेबीज रोगाचे एक लक्षण पाण्याची भीती वाटणे या अवस्थेस काय म्हणतात? तर रेबीजचा जो पेशंट असतो त्याला पाण्याची भीती वाटू लागते, याला आपण काय म्हणतो असा हा प्रश्न. 1 हायड्रोफिलिया, 2 हायड्रोफोबिया, 3 किटोयुरिया आणि 4 यापैकी नाही. तर मित्र लक्षात घ्या, हायड्रोफिलिया तर त्याला आपण इंग्रजीमध्ये वॉटर लव्हिंग असं म्हणतो, म्हणजे पाणी आवडणे अशी ती स्थिती आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर हायड्रोफोबिया जी आहे तर वॉटर हेटिंग ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. तर जे रेबीज झालेले रुग्ण जे असतात किंवा रेबीज झालेला जो कुत्रा असतो तर त्या कुत्र्यालासुद्धा हायड्रोफोबिया आपल्याला झालेला पाहायला मिळतो, त्याला पाण्याची भीती वाटते. पाण्याच्या भीती वाटण्याचं कारण एकच आहे, तर त्याचे जे गळ्याचे स्नायू आहेत, मानेचे स्नायू, गळ्याचे स्नायू हे आकडलेले असतात, अंकुचित झालेले असतात आणि अंकुचित झाल्यामुळं ते स्नायू त्याला त्याची हालचाल करता येत नाही. त्या स्नायूची हालचाल करणं ह्याला कष्टप्रद होतं आणि त्यामुळं काय होतं तर त्याला पाण्याची भीती वाटते लागते, तो पाणी पिणं बंद करतो आणि शेवटच्या स्टेपला पाणी न पिल्यामुळे हा आपल्याला मरण पावलेला पाहायला भेटतो. तर हायड्रोफोबिया वॉटर हेटिंग कंडिशन आपण त्याला म्हणत असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. तर क्युटोयुरिया जो आहे तो आपल्याला किडनीशी निगडीत असलेल्या रोगाशी संबंधित घटक पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, हिपॅटायटिस म्हणजे यकृत 10 तर हा विषाणूजन्य रोग आहे व या रोगाचे 5 प्रकार आहेत. पैकी पांढरा कावीळ कोणत्या विषाणूमुळे होतो? तर आपला प्रश्न छोटासा आहे, प्रश्नाचं जर स्वरूप आपल्याला मोठं वाटलं तर इथं फक्त पांढरा कावीळ कोणत्या विषाणूमुळे होतो एवढाच आपला प्रश्न आहे. तर हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी हे त्याच्या स्टेनचे म्हणजेच वेगवेगळ्या विषाणूंचे नावं आहेत, हे लक्षात घ्या. हिपॅटायटिस डी आणि हिपॅटायटिस ई. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला नियमितपणे आपल्याला 4च ऑप्शन असतात, परंतु असा एखादाच आपल्याला प्रश्न येतो ज्यामध्ये 4पेक्षा जास्त ऑप्शन असू शकतात. इथे आपल्याला 5 ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत, एक एक्स्ट्रा आहे कारण इथं 5 त्याचे स्टेन आहेत. त्यामुळे आपलं जे उत्तर जे आहे तर ऑप्शन 2 हिपॅटायटिस बी आपलं करेक्ट उत्तर होय. याला आपण पांढरा कावीळ असं म्हणत असतो. तर हिपॅटायटिस ए जो आहे त्याला आपण पिवळा कावीळ म्हणतो. हे सुद्धा आपण या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. पिवळा कावीळ म्हणजे काय आहे तर हिपॅटायटिस ए आणि पांढरा कावीळ म्हणजेच हिपॅटायटिस बी. तर हिपॅटायटिस ए व बीमध्ये सुद्धा आपल्याला फरक असलेला पाहायला मिळतो. पांढरा कावीळ जो आहे तो दीर्घकाळ चाललेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजेच तो पेशंटच्या शरीरात 3 ते 5 वर्ष आपल्याला राहिलेला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर हिपॅटायटिस ए जो आहे तो काहीच दिवसासाठी असतो, म्हणजेच 15 दिवस ते 21 दिवस आपल्या शरीरात तो राहतो. कोणता तर पिवळा कावीळ जो हिपॅटायटिस एमुळे होतो. आणि त्यानंतर हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी आणि ई हे आपल्याला आशिया खंडामध्ये एकदम कमी प्रमाणात झालेले पाहायला मिळतात. तर अमेरिका खंड व युरोप खंड यामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. आणि हे जे 3 जे वेगवेगळे स्टेन आहेत जनरली हे सहयोग पद्धतीने काम करतात, म्हणजे 2 कावीळ एकाच वेळेस आपल्याला त्या व्यक्तीला झालेली पाहायला मिळतात, जे की आशिया खंडामध्ये आढळत नाहीत. तर ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय, जो की काय आहे पांढरा कावीळ. तर हिपॅटायटिस याचा अर्थ आहे हेप्टा म्हणजेच लिव्हर ज्याला आपण एकरत म्हणतो, आणि टायटिस किंवा टिटीज याचा अर्थ काय आहे तर तो सूज आहे, म्हणजेच आपल्या लिव्हरवरती सूज येते आणि आपल्याला हा रोग झालेला पाहायला मिळतो. कमी काळासाठी असेल तर तो
पिवळा कावीळ असेल हेपॅटायटिस एमुळे झालेला, आणि बी जो आहे हेपॅटायटिस तो पांढरा कावीळ असेल. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तर हेपॅटायटिस ए जो आहे तर तो संक्रमक आहे, म्हणजे सहजपणे एकाकडून दुसऱ्याला तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हेपॅटायटिस बी हा संक्रमक नाही, तो फक्त रक्तामधून आपल्याला झालेला पाहायला मिळतो किंवा इतर जे विषाणूच्या ज्या पद्धती आहेत त्याप्रमाणे आपल्याला तो ट्रान्सफर झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी कोणत्या बाबीची आवश्यकता असते? 1. खनिजे व सूर्यप्रकाश या गोष्टीची. 2. पाणी व कार्बन डायऑक्साईड या घटकाची. 3. विकरांची, ज्याला आपण एन्झाईम्स असं म्हणतो. आणि 4. हे सर्व. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय, हे सर्व. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रकाश संश्लेषणासाठी लागतात, यातली कुठली गोष्ट ऑफसेट चालत नाही. खालीलपैकी कोणता गुणधर्म धातूचा नाही, म्हणजेच मेटलचा गुणधर्म नसलेला गुणधर्म पर्याय आपल्याला शोधायचा आहे. 1. चकाकी असणे. 2. इलेक्ट्रॉन घेणे. 3. ठिसूळपणा. 4. 2 व 3. तर ऑप्शन 2 इलेक्ट्रॉन घेणे हे धातूचं काम नाही, तर ते अधातूचं काम आहे. म्हणजेच अधातू इलेक्ट्रॉन घेतात तर धातू इलेक्ट्रॉन देत असतात. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे यांना धनप्रभार प्राप्त होतो, तर इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे जे अधातू असतात त्यांना ऋणप्रभार प्राप्त होतो. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जेणेकरून आमचा उत्साह अजून वाढतो. पदार्थाच्या मूलकणांना परमाणू असे कोणी संबोधले? म्हणजे पदार्थाचे जे मूळ कण असतात किंवा लहानात लहान कण असतात ज्याचं विभाजन होऊ शकत नाही, अशा कणांना परमाणू असे नाव कोणी दिले, असा हा प्रश्न. 1. महर्षी व्यास यांनी. 2. महर्षी कणाद यांनी. 3. सुश्रुत ऋषी यांनी. आणि 4. पाणिनी यांनी. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 महर्षी कणाद करेक्ट उत्तर होय. त्यांनी अणूला परमाणू असं म्हटलं. म्हणजे परम म्हणजेच काय, तर सर्वात जास्त, आणि अणू म्हणजे सर्वात जास्त लहान असणारा, म्हणजे एकदम लहान असणारा घटक ज्याचं आपल्याला विभाजन करता येत नाही, त्याला इंडिव्हिज्युअल आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो, दॅट इज परमाणू. तर महर्षी कणाद ह्याचं करेक्ट उत्तर होय. सुश्रुत ऋषी आपल्या परिचित आहेत, तर सर्जरी जी आहे प्रथम सर्जरी यांनी केलेली आहे. त्यानंतर पाणिनी जे की व्याकरण तज्ज्ञ होते. अशा प्रकारच्या बाबी आपण या त्याही परीक्षेला आपल्याला परीक्षेला अभ्यास या घटकातून विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न, विमानाचा शोध कोणी लावला? 1. एडिसन. 2. मायकल फॅरेडे. 3. राईट बंधू. 4. यापैकी नाही. तर बल्बचा शोध एडिसनने लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. मायकल फॅरेडे यांनी डायनामोचा शोध लावला, तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वी गोलावरील आडव्या व उभ्या रेषेस काय म्हणतात? तर आपल्याला माहिती आहे पृथ्वी गोल जो आहे त्यावरती काही रेषा आडव्या आहेत, काही रेषा आपल्याला उभ्या असलेल्या पाहायला मिळतात. तर त्या रेषांना आपण काय म्हणतो, असा हा प्रश्न. तर 1 छेदिका, 2 स्पर्शिका, 3 वृत्त जाळी आणि 4 समांतर रेषा. तर ती एक प्रकारची जाळी आहे आणि ती वृत्तावरती मांडलेली आहे, म्हणून वृत्त जाळी. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ तापवला असता लगेच वाफेत रूपांतरित होतो? आपल्याला माहीत आहे कोणताही पदार्थ जर आपण तापवला तर तो पदार्थ अगोदर काय असतो, वितळत असतो, आणि वितळल्यानंतर आपल्याला त्याचं काय पाहायला भेटतं, लिक्विड म्हणजेच द्रव होतो, आणि नंतर आपल्याला त्याची वाफ झालेली पाहायला भेटते, म्हणजे गॅस झालेला पाहायला भेटतो. परंतु प्रश्न आपला काय आहे, तर कोणता पदार्थ तापवला असता लगेच तो वाफेत रूपांतरित होतो, म्हणजे सॉलिड टू डायरेक्ट गॅस आपल्याला पाहायला भेटतो, मधली स्टेट तिथं येत नाही, द्रव तो होत नाही, असा पदार्थ कोणता, असा हा प्रश्न. 1 डांबर, ज्याला आपण कोलटार म्हणतो. 2 कापूर. 3 डांबर गोळी. आणि 4 2 व 3. तर कापूर व डांबर गोळी ह्या दोघेही डायरेक्ट आपल्याला वाफेत म्हणजेच हवेमध्ये रूपांतरित झालेले पाहायला मिळतात, वायूमध्ये रूपांतरित झालेले पाहायला मिळतात. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, हवेत सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? 1 कार्बनचे. 2 ऑक्सिजनचे. 3 नायट्रोजनचे. आणि 4 हायड्रोजनचे. तर ऑप्शन 1 जो आहे कार्बन हा वायू नाही, हे आपल्याला माहीत आहे, कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर ऑप्शन 3 जे आहे, तर नायट्रोजनचे प्रमाण आपल्याला सर्वात अधिक पाहायला मिळते, ते 78% म्हणजे 78% आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरा जो वायू आहे 2 नंबरला आपल्याला ऑक्सिजन असलेला पाहायला मिळतो 21%, आणि राहिलेला 1% जो आहे तर तो आपल्याला 1% इतर सर्व वायू पाहायला भेटतात. त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजनचे 3 स्टेन असतील, म्हणजे NO2 असेल, NO3 असेल, N2O असेल. त्यानंतर इतर जे 5 वायू आहेत
हेलियम आपल्या परिचयाचा आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे. त्यानंतर सल्फर डायऑक्साईडसारखे वायू आपल्याला पाहायला मिळतात. ते फक्त 1% आहेत. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, मानवी रक्तातील घटक कोणता? 1 पांढऱ्या पेशी, 2 तांबड्या पेशी, 3 बिंबिका आणि 4 हे सर्व. तर हे सर्व करेक्ट उत्तर होय. पांढऱ्या पेशी ज्याला आपण व्हाईट ब्लड कॉर्पसल्स किंवा सेल्स असं म्हणतो, त्यानंतर तांबड्या पेशी ज्याला आपण RBCs म्हणतो, आणि त्यानंतर बिंबिका ज्याला आपण प्लेटलेट्स म्हणतो. तर हे घटक आपल्याला रक्तामध्ये असलेले पाहायला मिळतात. तर ऑप्शन 4 हे सर्व करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एखादा रोग होऊ नये म्हणून घेतलेल्या पूर्वप्रतिरक्षित औषधी म्हणजे डॅश डॅश होय. म्हणजे रोग होण्याच्या अगोदर तो रोग होऊ नये या संदर्भात या अनुषंगाने आपण जे औषध घेत असतो त्या औषधाला काय म्हणायचं असा हा प्रश्न. 1 त्याला लस म्हणायचं, 2 त्याला उपचार म्हणायचं, 3 त्याला पूर्वांकुर म्हणायचं, त्याला उत्तर उपचार असं म्हणायचं. तर ऑप्शन 1 लस आपण त्याला म्हणत असतो. रोग होण्याच्या अगोदर घेतलेली ही काळजी पूर्वप्रतिरक्षा ती औषधाच्या स्वरूपात, तर ती लस होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. आजच्या प्रश्नावलीमधला सेकंड लास्ट प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 5 जून, 2 1 मे, 3 16 ऑक्टोबर आणि 4 7 एप्रिल. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे होय. आजच्या प्रश्नावलीचा शेवटचा प्रश्न, वटवाघूळ हा कोणत्या वर्गातील म्हणजेच कोणत्या गटातील प्राणी आहे? 1 पक्षी वर्गातील पक्षी गटातील, 2 सस्तन प्राणी गटातील, 3 उभयचर, 4 मत्स्य. तर ऑप्शन 2 सस्तन गटातील हा प्राणी आहे. जरी आपल्याला तो पक्षीसारखा उडत असल्यामुळे वाटत असला तरी त्याचे पंख हे इतर पक्ष्यासारखे नाहीत, फिदर्स ते नाहीत. त्याला आपण पॅटेजियम म्हणतो, हेही आपण लक्षात ठेवावे. पॅटेजियम, तर पॅटेजियम असणारा हा पक्षी आहे. जसं की आपल्याला उडती खार माहीत आहे, उडता सरडा माहीत आहे. तर त्या गटातले जे पक्ष्यासारखे ज्याचं वर्तन जरी असलं तर पंख नाहीत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तर वटवाघूळ हा सस्तन गटातील प्राणी होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.